छगन भुजबळ यांनी आपण निवडणुकीतून माघार घेत असल्याची जाहीर घोषणा केली असली तरी ओबीसी समाज मात्र राज्यभरातल्या सगळ्या ओबीसींना एकत्र करून पुन्हा एकदा छगन भुजबळ यांनी उमेदवारी करावी यासाठी आग्रह धरणार आहेत। आपल्यासोबत राज्य नेते आहेत बाळासाहेब कर्डक। बाळासाहेब, नेमकं काय असणार आहे पुढचं धोरण तुमचं? ओबीसी समाज, ओबीसी नेतृत्व आता पुढची रणनीती काय आखणार आहे? खरं तर समस्त ओबीसी भटकविमुक्त समाज हा अतिशय निराश झालेला आहे। आदरणीय भुजबळ साहेबांना महायुतीच्या केंद्रीय नेतृत्वाने उमेदवारी करण्यासंदर्भात आग्रह धरला। त्यानंतर गेल्या महिनाभरापासून आदरणीय साहेबांची उमेदवारी ही घोषित झाली नाही स्थानिक पातळीवरती, म्हणजे राज्य पातळीवरती। त्यामुळे आदरणीय भुजबळ साहेब हे नाराज झाले आणि त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली। आदरणीय भुजबळ साहेबांची निवडणुकीतून माघार म्हणजे जो ओबीसी भटकविमुक्त समाज आज केंद्रामध्ये त्यांचा हक्काचा नेता जाणार होता, त्यांचे प्रश्न हे संसदेमध्ये मांडणार होता, की जे प्रश्न असे होते की सर्वात महत्त्वाचं म्हणजे ओबीसीची जातनिहाय जनगणना असेल, त्यानंतर ओबीसीच्या आरक्षणासंदर्भातले प्रश्न असेल, हे प्रश्न आदरणीय भुजबळ साहेबांनी अतिशय पोटतिडकीने त्या संसदेमध्ये मांडले असते आणि ते प्रश्न सोडवले असते। परंतु भुजबळ साहेबांनी या लोकसभेतून माघार घेऊन या आज भटकविमुक्त ओबीसी समाजाला एक मोठी आशा जी लागलेली होती ते निराशामध्ये त्याचं परिवर्तन झालेलं आहे। तरी आम्ही सर्व भटकविमुक्त ओबीसी समाजाचे सर्व प्रतिनिधी आदरणीय भुजबळ साहेबांना विनंती करणार आहोत आणि आग्रही राहणार आहोत की भुजबळ साहेब आपण उमेदवारी करा, आपल्या उमेदवारीनेच आमचे प्रश्न या ठिकाणी सुटले जाणार आहेत। पण एकूणच या संपूर्ण राजकीय पटलावर होणाऱ्या या सगळ्या घटनाक्रमामुळे छगन भुजबळ यांनी जर परत उमेदवारी केली तर निश्चितपणे त्याचा तोटा जो आहे तो महायुतीच्या उमेदवारालाच होईल असं वाटत नाही का? नाही, असं आहे, कोणाला तोटा होईल आणि कोणाला फायदा होईल हे महत्त्वाचं नाही आहे। आमच्यासाठी छगन भुजबळ साहेबांनी उमेदवारी करावी हे महत्त्वाचं होतं आणि त्यासाठी आम्ही आग्रही राहणार आहोत। आज आपण या ठिकाणी एक निषेध सभा घेणार होतात, मात्र निषेध सभा रद्द करण्यामागे नेमकं काय कारण? पोलिसांनी परवानगी नाकारली म्हणून आम्ही निषेध सभा ही रद्द केलेली आहे। रीतसर परवानगी घेऊ आणि पुन्हा निषेध सभा घेऊ। बाळासाहेब कर्डक, कविता कर्डक अशा सगळ्या नेत्यांसोबतच राज्यभरातले इतर जे नेते मंडळी आहेत ते या ठिकाणी छगन भुजबळ यांना विनंती करणार आहेत, आग्रह धरणार आहेत की जरी त्यांनी अधिकृतपणे पत्रकार परिषद घेऊन आपल्या निवडणुकीतून माघार घेण्याची घोषणा केली असली तरी येणाऱ्या दिवसांमध्ये त्यांनी उमेदवारी करावी आणि ओबीसी समाजाला न्याय देण्यासाठी संसदेत त्यांनी निवडून जावं अशा पद्धतीचा आग्रह जो आहे तो ओबीसी समाजाच्या वतीनं केला जाणार आहे। अर्थात याबाबत नेमकं पुढे आता काय होतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।